खल निग्रणाय म्हणजेच सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे। मात्र अकोल्यामध्ये राजेश जाधव या एएसआयनं या ब्रीद वाक्याला हरताळ फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला। पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये असलेल्या एका महिला आरोपीला तुझ्या मुलीला आणून दे अशी मागणी केली आणि ही धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। तुझ्या मुलीला 10,000 रुपये देतो, तिला एक रात्र माझ्याकडे पाठव अशी मागणी केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेनं प्रमुख पीआय अनिल जुमळे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। पीडित महिलेनं हंबरडा फोडत घडलेला सर्व प्रकार जुमळे यांना सांगितला। यावेळी संतापलेल्या जुमळे यांनी एएसआय राजेश जाधवला जाब विचारत त्याची कान उघडणी केली। पोलीस ठाण्यातच महिला सुरक्षित नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट होत आहे। या प्रकरणाची पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेतलेली आहे आणि एएसआय जाधव याला निलंबित करण्यात आलंय। वर्दी घातलेलं सगळं तो असा मारला जातो सगळं लाज वाटते। वर्दी घातलेलं सगळं तो असा मारला जातो सगळं लाज वाटते। वर्दी घातलेलं सगळं तो असा मारला जातो सगळं लाज वाटते। वर्दी घातलेलं सगळं तो असा मारला जातो सगळं लाज वाटते। वर्दी घातलेलं काल संध्याकाळी आम्ही म्हणजे काल त्या महिलेच्या तक्रारीवरून जे एएसआय जाधव आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला आणि त्यांची निलंबनाची कारवाई देखील आम्ही आमचा रिपोर्ट माननीय एस पी सरांकडे पाठवला। त्यांनी त्यानंतर त्यांना एस पी सरांनी त्या संबंधित अंमलदाराला निलंबित केलेलं आहे। पुढील कारवाई सुरू आहे। लैंगिक अत्याचारांच्या मोलेस्टेशनच्या 354 आणि 376 आपल्या भादवीप्रमाणे BNS प्रमाणे या कलमांच्या अंतर्गत जे गुन्हे येतात त्याच्याबद्दल सुद्धा अशाच पद्धतीची आता उदासीनता आलेली आहे। मुलीनं बाईनं तक्रार केली काय, बरं ठीक आहे लिहिली, अशा पद्धतीचं फक्त अजूनही आय एम थँकफुल टू मीडिया की मीडियामध्ये मात्र अशा गोष्टींची संवेदनशीलता अजूनही कायम आहे हे नक्की। या संदर्भामध्ये अधिक अपडेट देण्यासाठी उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत। उदय, अकोल्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। पोलीस स्टेशनमध्येच आता महिला सुरक्षित नाही असं दिसतंय। या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई देखील केलेली आहे। काय ही नेमकी संपूर्ण घटना आणि निलंबनाच्या कारवाईतून न्याय खरंच मिळतो का? अगदी खरं आहे। खरं तर संतापजनक ही सगळी घटना आहे, कारण जर तुरुंगामध्ये म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जर महिला सुरक्षित नसेल तर पोलिसांच्या आता सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह, महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे। खरं तर एका फसवणुकीच्या प्रकरणामध्ये महिला आरोपीला जे आहे ते न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आणि या पोलीस कोठडी अंतर्गत सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये अकोल्याच्या जे आहेत या महिलेला ठेवण्यात आलं होतं। मात्र या महिलेला पोलीस कोठडी ठेवल्याचा गैरफायदा घेत तिथं कार्यरत असलेल्या एका एएसआयनं राजेश जाधव नावाच्या एएसआयनं त्या महिलेला जे आहे ते तुला जर इथून लवकर सुटका हवी असेल तर तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, त्या बदल्यामध्ये मी तुझ्या मुलीला 10,000 रुपये देतो अशी मागणी केली। खरं तर संतापजनक मागणी आहे ही मागणी त्या महिलेला केली आणि या मागणीबाबत ज्यावेळी त्या महिलेनं पोलीस स्टेशनमधल्या इतर अधिकाऱ्यांना सांगितलं त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आणि आता जो एएसआय आहे राजेश जाधव याचं जे आहे ते निलंबन करण्यात आलेलं आहे। मात्र निलंबनानं हा प्रश्न सुटणार नाही। एका पोलीस अधिकाऱ्याला, तो पण वरिष्ठ पोलीस अधिकारी, म्हणजे आज एएसआय असलेला तो अधिकारी भविष्यात पीआय होईल, म्हणजे ज्याच्या भरोश्यावर अख्ख्या त्या पोलीस स्टेशनचा कार्यभार असतो, तो जर अशा पद्धतीनं त्याच्या लॉकअपमध्ये असलेल्या एखाद्या आरोपीला तिच्या मुलीला शरीर सुखाची मागणी करत असेल तर नक्कीच ही गंभीर बाब आहे। त्यामुळे हा प्रश्न निलंबनानं सुटणार नाही। त्याला जी आहे ती कडक शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती आता वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्राकडून केली जात आहे। त्यामुळे आता प्रामुख्यानं गृहमंत्री या सगळ्या बाबतीत काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे, कारण हा प्रतिकात्मक प्रकार जर पकडला तर राज्यातल्या अनेक पोलीस स्टेशनच्या तुरुंगामध्ये जे आहेत ते महिला कैदी असतात, त्यांच्या सुरक्षेवर देखील आता या सगळ्या घटनेनंतर प्रश्नचिन्ह जे आहेत ते निर्माण केले जातात। नक्कीच धन्यवाद उदय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।